नमस्कार. इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 8 उद्योग आणि व्यापार याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. या व्हिडिओमध्ये वस्त्र उद्योग व रेशीम उद्योग, वाहन उद्योग व मीठ उद्योग, शेती उद्योग, खनिज संपत्ती आणि पर्यटन उद्योग या प्रमुख घटकांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भारत खऱ्या अर्थाने एक कृषीप्रधान देश, परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाची प्रगती करण्यासाठी औद्योगिक विकासाला गती देण्याची प्रामुख्याने गरज होती. 1948 मध्ये भारत सरकारने औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना केली. हेतू हाच की जे मोठमोठे औद्योगिक प्रकल्प असतात त्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज वाटप करणे, कर्ज उपलब्ध करून देणे की जेणेकरून उद्योग क्षेत्राला अधिकाधिक चालना मिळू शकेल. 1954 मध्ये औद्योगिक विकास महामंडळाची देखील स्थापना करण्यात आली होती. औद्योगिक क्षेत्राचा विकास व्हावा हा यामागे प्रामुख्याने उद्देश होता. वस्त्र उद्योग. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादन क्षेत्रात वस्त्र उद्योगाचा वाटा सुमारे 14%. म्हणजे जे विविध उद्योग देशभरात चालतात त्यापैकी उद्योग क्षेत्राचा वाटा हा सर्वाधिक आहे, सर्वात जास्त आहे. वस्त्र उद्योगात यंत्रमाग उद्योग आणि हातमाग उद्योग यांचा समावेश होतो. त्यामध्ये यंत्रमाग उद्योग हा यंत्रावर आधारित असतो, जिथे मनुष्यबळाचा कमीत कमी वापर होतो आणि यंत्राचा अधिक वापर होतो. परंतु हातमाग उद्योग जो असतो की ज्यामध्ये मनुष्यबळाचा अधिक वापर होतो, म्हणून तो एक श्रमप्रधान उद्योग आहे असंही म्हटलं जातं. टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली होती. ही जी वस्त्रोद्योग समिती स्थापन करण्यात आली होती तिचं काम होतं की देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे, म्हणजेच बाजारपेठांचा शोध घेणे, कापड व्यवसायाला अधिकाधिक चालना देणे आणि जे कापड क्षेत्र किंवा जे वस्त्र आहे आपण एक्सपोर्ट करतो, निर्यात करतो, तर त्याची गुणवत्ता, त्याची क्वालिटी काय आहे ते निश्चित करण्याचं काम या टेक्सटाईल कमिटी ऍक्टने नेमलेल्या समितीचं होतं. रेशीम उद्योग. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत या रेशीम उद्योगाचं काम चालतं. रेशीमी किड्यांच्या जाती आणि तुतीच्या झाडावरील संशोधन बँगलोर येथील सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केलं जातं. म्हणजे यामध्ये प्रामुख्याने झाड लागतं ते तुतीचं झाड, जसं चित्रामध्ये दाखवलेलं आहे. आणि ह्या तुतीच्या झाडावर रेशमी किडे वाढतात, त्यांची पैदास होते. तर त्यांचं जे रिसर्च म्हणजे संशोधन केलं जातं ते सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केलं जातं की जेणेकरून हा उद्योग अधिक मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे. हा उद्योग प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर याही राज्यात चालतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा या रेशमी किडे असतात, त्यांच्या ह्या अळ्या असतात आणि त्यांची वाढ केली जाते आणि त्याच्यातून नंतर जो कोश तयार होतो तो कोश एक गरम पाण्यामध्ये उकळला जातो. त्यातून जो धागा निघतो त्याला रेशमी धागा असे म्हणतात आणि नंतर त्याचं रेशीम कापड म्हणजे सिल्क मटेरियल बनतं, जे अतिशय मुलायम असतं. आणि हा उद्योग भारतात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या उद्योगाचा प्रसार जास्त करून आदिवासी भागात जास्त प्रमाणात आहे किंवा केला जात आहे. ताग उद्योग. ताग उत्पादनात भारत प्रमुख देश आहे की जिथे ताग ही जी शेती आहे आणि त्या तागांच्या झाडांची मोठी शेती केली जाते. त्यामध्ये प्रमुख भारत त्यापैकी आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात ताग उत्पादनाची निर्यात होते. तागांपासून कायच बनवलं जातं, तर कापड बनवलं जातं. जसं चित्रात आता इथे दिसते गोनपाट बनवली जाते, त्याप्रमाणे दोरखंड असे जे असतात ते बनवले जातात आणि म्हणूनच या उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना देखील मिळालेली आहे. पुढील उद्योग आहे हस्तशिल्प. हे श्रमप्रधान क्षेत्र आहे. यातून अधिक रोजगार क्षमता आणि या उद्योगासाठी फार कमी इन्व्हेस्टमेंट लागते, म्हणजे कमी गुंतवणूक लागते आणि नफा मात्र जास्त प्रमाणात मिळतो. शिवाय हा एक असा उद्योग आहे की ज्यामध्ये आपण जास्त एक्सपोर्ट करू शकतो, निर्यातीला प्राधान्य, की ज्यामुळे आपल्याला अधिक प्रमाणामध्ये परकीय चलन देखील उपलब्ध होत असतं. हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळालाय. आता हस्तशिल्प म्हणजे काय, तर दगड, माती, लाकूड यापासून ज्या कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या जातात, शोभेच्या वस्तू बनवल्या जातात, मूर्ती बनवल्या जातात, त्या उद्योगाला म्हटलं जातं हस्तशिल्प.
हस्तशिल्प जो उद्योग आहे हा अधिकाधिक श्रमप्रधान आहे, ज्यामध्ये जे कारागीर असतात त्यांना त्याची कला असते आणि त्यापासून हे अशा शोभेच्या कलेच्या वस्तू बनवत असतात. ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणूनच दिल्ली हाट यासारखी मार्केट यंत्रणा देखील अनेक शहरामध्ये सुरू केलेली आहे. दिल्ली हाट ही एक बाजारपेठ अशी आहे की जिथे शिल्पकलेपासून बनवलेल्या वस्तू, जसं मी आत्ताच बोललो की कलेच्या वस्तू, शोभेच्या वस्तू विकल्या जातात, तशा प्रकारची एक बाजारहाट प्रत्येक शहरात निर्माण व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामध्ये मुंबई एक शहर आहे की जिथे सुद्धा या उद्योगाला किंवा अशा प्रकारची मार्केट यंत्रणा उभारली जात आहे. वाहन उद्योग वाहन उद्योग भारतात प्रमुख आहे, म्हणजेच या उत्पादनात भारत एक अग्रेसर देश आहे. भारतातून निर्माण होणारी वाहने, गाड्या ह्या 40 देशांना आपण निर्यात करत आहोत. म्हणूनच भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हणतात, म्हणजे उगवता उद्योग असं म्हटलं जातं. हा उद्योग असा आहे की हा दिवसेंदिवस किंवा वर्षानुवर्ष वर्षागणिक हा वाढतच चाललेला आहे आणि म्हणून ते सनराईज क्षेत्र आहे. भारतात प्रामुख्याने जे वाहन उद्योग होतात त्यामध्ये सर्वाधिक ट्रॅक्टर तयार होतात. शेतकामासाठी मशागतीला ट्रॅक्टर वापरले जातात. जगामध्ये जितके ट्रॅक्टर तयार होतात त्यापैकी 1/3 ट्रॅक्टर म्हणजे 33% ट्रॅक्टर उत्पादन एकट्या भारतात होतं. यावरून हा उद्योग किती मोठा आहे आणि भारताच्या बाबतीत याची कल्पना आपणास येणारच आहे. भारताचे तयार होणारे ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील जे इतर देश आहे तिथे निर्यात केले जातात. सिमेंट उद्योग गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका अतिशय महत्वाची. बांधकाम क्षेत्र असेल, रस्त्यांचा विकास असेल तर तिथे सिमेंट अतिशय गरजेचं असतं. तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगापैकी सिमेंट उद्योग हा एक प्रमुख उद्योग आहे आणि सध्या भारत हा जगात सिमेंट निर्मितीत महत्वाचा देश आहे. चर्म उद्योग भारतातील मोठा उद्योग आहे आणि हा निर्याताभिमुख उद्योग आहे की ज्यापासून आपण अनेक वस्तू बनवू शकतो. कातड्यांपासून म्हणजेच लेदरपासून बूट, चप्पल तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. मऊ कातड्यापासून शोभेच्या वस्तू तयार होतात, जसं की पर्सेस, जॅकेट इत्यादी वस्तू करणारे अनेक व्यवसाय भारतातल्या विविध शहरात चालतात. त्याचप्रमाणे विहिरीचे पाणी काढायला लागणाऱ्या मोटा किंवा मोठ्या बॅगा या सुद्धा चामड्यापासूनच बनवल्या जातात. शोभेच्या वस्तू असतील, बूट, चप्पल यांची मोठ्या प्रमाणात निर्यात भारतातून केली जात आहे. प्रामुख्याने भारतामधील आग्रा, कानपूर, कोल्हापूर, चेन्नई, मुंबईतील धारावी म्हणजे इथे चर्मोद्योग अतिशय मोठ्या प्रमाणात चालतोय आणि म्हणून हा एक निर्यातीला चालना देणारा एक प्रमुख उद्योग आहे. मीठ उद्योग भारत हा सध्या मीठ उद्योगातील प्रमुख देश आहे आणि मीठ हा आपल्या जेवणातील अत्यावश्यक पदार्थ की ज्याशिवाय आपल्या जेवणाला चवच येत नाही आणि हा जो मीठ उद्योग आहे त्यामध्ये भारतात त्याचं वार्षिक उत्पादन होतं 200 लाख टन. आयोडीन युक्त सुद्धा मीठ त्या ठिकाणी भारतात बनतं, तयार होतं आणि ते वर्षाकाठी 60 लाख टन इतकं उत्पादन होत असतं. सायकल उत्पादनात भारत जगात अग्रेसर देश आहे. पंजाब आणि तामिळनाडू या 2 राज्यामध्ये सायकलींचं सर्वाधिक उत्पादन होतं, म्हणजे सायकल निर्मितीचे छोटे मोठे कारखाने तिथे जास्त आहे. पंजाबमधील लुधियाना हे शहर तर भारतातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र म्हणून ओळखलं जातं. भारतात तयार होणाऱ्या सायकली नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशांना एक्सपोर्ट म्हणजे निर्यात केल्या जातात. खादी व ग्रामोद्योग ग्रामीण भागातील औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी भारत सरकारने खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना केलेली होती. या आयोगाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्टे ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग, हस्तउद्योग, कुटीर उद्योग, स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधन संपत्ती व मनुष्यबळ उपयोगात आणणे. म्हणजे याचाच अर्थ असा की जास्तीत जास्त प्रमाणात लघु उद्योगांचा विकास करणे. ग्रामीण भागातला बहुतेक समाज म्हणजे जास्तीत जास्त समाज हा शेती व्यवसायावर अवलंबून असतो. तर शेतीतलं मनुष्यबळ काढून घेऊन काही प्रमाणात हस्तोद्योग व्यवसायात, कुटीर उद्योग व्यवसायात आणणं आणि त्यांना त्या स्तरावर एक प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देणं या पाठीमागे ह्या आयोगाची भूमिका होती. रोजगार निर्मितीतील माध्यमातून गावांना स्वावलंबी करणे हे सुद्धा ह्या आयोगाचं प्रमुख उद्दिष्ट होतं.
कारण रोजगारासाठी ह्या गावातले लोक तिकडे किंवा त्या गावातले लोक दुसऱ्या शहरात जातात. परंतु गावापर्यंतच असे छोटे मोठे कुटीर उद्योग, हस्तोद्योग जर पोहोचले तर गावच्या गरजा गावातच पूर्ण होतील, जेणेकरून रोजगाराच्या बाबतीत गाव स्वावलंबी होऊ शकेल. शेती उद्योग. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतात पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. आता पारंपरिक पद्धतीने म्हणजे जी जुन्यापासून पहिल्यापासून जी शेती करत आली ती पारंपरिक पद्धत आहे. जुन्या पद्धतीने मशागत करणे, की ज्यामध्ये प्रामुख्याने मशागतीसाठी बैलाचा अधिकाधिक वापर करून घेतला जात होता. आधुनिक शेतीमध्ये यंत्राचा वापर सर्वाधिक होतो. यंत्राच्या साहाय्याने शेतीची नांगरणी, पेरणी, कापणी, अगदी मळणी इत्यादी कामं केली जातात, की ज्यामुळे कमी वेळात अधिक कामं केली जाऊ शकतात. भारतात ग्रामीण भागामध्ये शेती हाच एक प्रमुख उद्योग आहे, व्यवसाय आहे. खेडेपाड्यात लोक शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय देखील करत असतात. म्हणजे गायी, शेळ्या, मेंढ्या किंवा इतर जनावरे पाळतात आणि तो त्यांचा पशुपालन हा जोड व्यवसाय बनतो. शेतीची कामं आणि शेती उत्पादन यावर जर बघितलं तर भारतातला जवळजवळ 70% समाज हा एक तर शेती प्रत्यक्षात करतो किंवा शेतीच्या उत्पादनावर इतर कामं करतोय. म्हणजे 70% लोक कृषी व्यवसायावर अवलंबून आहेत. शेती उद्योगात पुरुष जसे मेहनत करतात, काम करतात, तसा महिलांचा देखील मोठा वाटा आहे. भारतात शेती व्यवसाय विविध हंगामात चालतो, जसं की खरीप हंगाम आहे, रब्बी हंगाम आहे आणि त्या पद्धतीने दोन्ही हंगामात वेगळ्या प्रकारची उत्पादनं घेतली जातात. ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी, तेलबिया यांची प्रामुख्याने उत्पादनं भारताच्या शेतामधून घेतली जातात. त्याचबरोबर कापसाचं देखील उत्पादन होतं, जे आपण समोर चित्रात बघत आहात. ऊस आहे, त्याच्यावर प्रक्रिया करणे म्हणजे कापसावर प्रक्रिया करून कापड गिरणी म्हणजे कापड तयार होतं. ऊसावर प्रक्रिया करून साखर तयार केल्या जातात आणि हेही उद्योग शेती व्यवसायावर अवलंबून असतात. फळे आणि भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतीतून होतं आणि त्याची आपल्या आहारामध्ये नितांत गरज असते. अलीकडच्या काळात फळावर, भाजीपाल्यावर किंवा इतर वस्तूवर प्रक्रिया करणारे उद्योग चालतात. जसं की आपण बघतो अनेक फळांपासून लोणचे किंवा जाम किंवा इतर काही टिकाऊ पदार्थ बनवले जातात आणि ते उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात चालले आहेत. शेतीमधून मानवाच्या मूलभूत गरजा भागवल्या जात आहे. म्हणजे ज्या गरजा आहे, कारण कसं आहे की अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहे आणि त्यातली प्रामुख्याने महत्वाची गरज अन्न हीच गरज शेतीमधून भागवली जात असते. शेती व्यवसायाला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावं, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना अनेक बँका म्हणजे ग्रामीण क्षेत्रातल्या बँका असतील, सहकारी क्षेत्रातल्या बँका असतील, तर त्या शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचं, दीर्घ मुदतीचं कर्ज देखील देत असतात. पंचायत समिती असतात तालुका स्तरावर, त्या शेतकऱ्यांना शेतीविषयक सुधारणासाठी प्रशिक्षण भेट योजना आयोजित करतात. शेतकऱ्यांसाठी सहली आयोजित करतात, शेतकऱ्यांसाठी मेळावे आयोजित करतात, जेणेकरून त्यांना आधुनिक पद्धतीचे माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी. त्याचबरोबर पंचायत समितीमार्फे शेती अवजारे असतील, बी बियाणे असतील, खते तर अतिशय माफक दरामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा पुरवठा केला जातो किंवा अतिशय कमी व्याजदराने कर्ज देऊन ही अवजारे किंवा बी बियाणे शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध करून दिली जातात. कृषी विद्यापीठं असतात काही ठिकाणी आणि ह्या कृषी विद्यापीठांच्या मार्फत म्हणजे कृषी विद्यापीठ विस्तार सेवांच्या विभागामार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमध्ये माती कोणत्या प्रकारची म्हणजे मृदा परीक्षण, त्यात कोणतं पीक येऊ शकतं म्हणजे त्यांना नंतर कळतं. फळबाग आहे, रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन असतील, बंदिस्त शेळीपालन, गाई म्हशींचे संगोपन आणि दुग्ध व्यवसाय यांचं प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे शेतीला जोड व्यवसाय म्हणून हे इतरही व्यवसाय शेतकरी करू शकतील आणि अशा पद्धतीने विद्यापीठामधून जे इच्छुक शेतकरी असतात त्यांना अशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्था असतात, की ज्या मार्गदर्शन संस्थांमधून शेतकऱ्याने उत्पादन केलेला जो माल आहे तो साठवायचा कुठे? कधी कधी कांदा किंवा इतर पिकं निघतात आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, म्हणजे त्यावेळेस भाव कमी झालेला असतो आणि अशा वेळेस जर वर्षे 6 महिने शेतकऱ्यांना त्यांचं पीक आहे म्हणजे उत्पादित झालेलं जे उत्पादन आहे ते साठवून ठेवायचं, त्यांना वेअर हाऊस मध्ये ठेवावं लागतं आणि ते बांधण्यासाठी शेतकऱ्यांना माफक दरात अर्थसहाय्य जिल्हा परिषदेतर्फे दिलं जातं. भारत अन्नधान्य उत्पादन आणि पीक पद्धतीत हळूहळू स्वयंपूर्ण होत आहे. खरंच ही आनंदाची बाब आहे. हरित क्रांतीनंतर अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो, पण पीक पद्धतीमध्ये देखील आपण स्वयंपूर्ण होत आहोत.
आत्ताच्या काळात ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती यासारख्या आधुनिक पद्धतीचा वापर केला जाते आणि अतिशय आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. जसं चित्रात तुम्ही बघता ठिबक सिंचन आहे, की ज्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही आणि फक्त ते रोपट्याच्या मुळाजवळच पाणी पडतं, की जेणेकरून पाण्याची बचत होत असते. भारत सरकारचे धोरण. चौथी पंचवार्षिक योजना आली, जे आता आपण प्रकरण 4 मध्ये बघितली होती आणि ह्या चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या नंतर भारत सरकारने उद्योग क्षेत्रातील ज्या उद्योगावर लक्ष केंद्रित केले ते बघा. कागद उद्योग, औषध उद्योग, मोटार आणि ट्रॅक्टर उद्योग, कातड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग, वस्त्र उद्योग, खाद्यपदार्थ खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, तेल, रंग, साखर उद्योग आणि या उद्योगावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं होतं. 1970चे औद्योगिक परवाना धोरण. 1970च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार असं ठरलं गेलं, 5 कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक लागणारे जे उद्योग आहे, म्हणजे 5 कोटीपेक्षा इन्व्हेस्टमेंट ज्या उद्योगामध्ये जास्त झालेली आहे, असे सगळे उद्योग हे अवजड उद्योग क्षेत्रात मोडले जातील किंवा ते गणले जातील. म्हणजे ते त्या क्षेत्रात अवजड उद्योग म्हणजे मोठ्या उद्योगात आणायचं ठरलेलं. त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रासाठी राखून ठेवलेले जे अवजड उद्योग आहेत ते जर सोडले, म्हणजे काही ठराविक महत्वाचे उद्योग असतात जे सार्वजनिक सेक्टर म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात येतात, पब्लिक सेक्टरमध्ये म्हणजे सरकारच्या ताब्यात, तेवढे उद्योग बाजूला ठेवून उरलेले जे बाकीचे सगळे उद्योग आहे त्या उद्योगामध्ये मोठमोठ्या ज्या उद्योग संस्था असतील किंवा परकीय कंपन्या यांना मालकी द्यायची, त्यांना ते उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी द्यायची असं ठरलं. म्हणजे थोडक्यात अधिकाधिक खाजगीकरणाला वाव या 1970च्या औद्योगिक धोरणाला दिलेला होता. या धोरणानुसार 1972 मध्ये सरकारी नोंदणी कार्यालयामध्ये 3,18,000 लघु उद्योग नोंदवले गेले. म्हणजे एकंदरीतच या धोरणामुळे उद्योग व्यवसायाला बऱ्यापैकी चालना मिळाली होती. खनिज संपत्ती. देशाच्या औद्योगिक विकासात 2 खनिजे अतिशय महत्वाची असतात. एक लोहखनिज आणि दुसरं दगडी कोळसा. कारण ज्या कारखाने, कंपन्या उभ्या राहतात त्यासाठी पोलाद म्हणजे लोहखनिज हवं आणि इंधन म्हणून दगडी कोळसा हवा. आणि म्हणून या 2 खनिजांचा सर्वात मोठा वाटा असतो. आपल्या देशात लोहखनिज, मॅंगनीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे आतापर्यंत सापडलेले आहेत. वनसंपत्ती. वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही वन राखीव जंगल ठेवलेली आहे. जंगल जपण्याचं काम म्हणजे त्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम राज्य शासन, केंद्र शासन आणि स्थानिक लोक करत असतात. कारण एकूण भूमीच्या 33% जंगल असलं पाहिजे असा एक नियम आहे. परंतु ते कमी झालेले, परंतु जेवढे काही जंगल आवरण भारतात आहे किंवा पृथ्वीवर आहे आपल्याकडे, तेवढं टिकवलं गेलं पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. वनसंपत्तीवर आधारित उद्योग जसं की बांधकाम व्यवसायामध्ये लाकडाचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर होतो. आपल्याला माहिती आहे, घरातील बऱ्याच वस्तू फर्निचरसह लाकडाच्या बनवलेल्या असतात. कागदासाठी लगदा बनतो, वृत्तपत्राचा कागदही लाकडांपासून बनतो. रेशीम उद्योगामध्ये जे तुतीची झाडं लागतात, म्हणजे तो जंगल संपत्तीचा, वनसंपत्तीचाच भाग आहे. काडेपेटी असतील, बऱ्याच औषधी वनस्पती असतील आयुर्वेदिक मध्ये, मध आहे, लाख आहे आणि रंगकामासाठी लागणारा जे रॉ मटेरियल, कच्चा माल आहे, हा सुद्धा जंगलांपासूनच मिळतो. आणि म्हणून वनसंपत्ती ही देखील महत्वाची आहे. जर का आपल्याला त्यापासून इतक्या सर्व वस्तू मिळत असतील तर हे जे जे जंगल आहे, वन आहे, त्याचं जतन आणि संवर्धन आपण केलं पाहिजे. मत्स्य उद्योग. नद्या, कालवे, तळी, सरोवरे या पाण्यात जी मासे मिळतात त्यांना गोड्या पाण्यात मिळणारी मासे म्हणतात. कारण नद्यातून मिळणार असतील, कालवे असतील, तळी असतील, सरोवर, ती गोड्या पाण्यातली मासे. आणि जी सागरी म्हणजे समुद्रातून मासेमारी चालते ते मासे म्हणजे खाऱ्या पाण्यातले मासे. म्हणजे 2 प्रकारचे मासे आहेत, गोड्या पाण्यातील मासे आणि सागरी पाण्यातील मासे. हा व्यवसाय सुद्धा महत्वाचा आहे. याच्या संवर्धनासाठी बंदर उभारणी करणे, जेणेकरून बोटी तिथे लागतील आणि खोल समुद्रात जाऊ शकतील. जुन्या बंदराचा विकास करणे, मत्स्य बीज उबवणी केंद्र अधिकाधिक सुरू करणे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण, अशा काही जे गरजूवंत तरुण आहे ज्यांना या व्यवसायात यायचं आहे त्यांना प्रशिक्षण केंद्र तयार करणे आणि त्याद्वारे प्रशिक्षण देणं, अशी सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. पर्यटन उद्योग. भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. म्हणजे भारत एक असा देश आहे की त्याला अतिशय मोठा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध धर्मियांची प्रार्थना स्थळं आहेत. बऱ्याच ठिकठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणजे देवस्थान आहेत.
भारतामध्ये जिथे 2 किंवा 3 नद्यांचा संगम होतो ते ठिकाण पवित्र मानलं जातं. अशी अनेक संगम ठिकाणं आहेत. ऐतिहासिक किल्ले आहेत. जुन्या अतिशय प्राचीन लेण्या आहेत भारतात आणि ते बघण्यासाठी अनेक परदेशातील लोक भारतात येत असतात आणि त्या निमित्ताने त्यांचं पर्यटन घडत असतं. म्हणून वर्षभर अशा अनेक पर्यटकांची गर्दी भारतात नेहमी असते. पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देतं. जसं की त्यांना राहण्यासाठी हॉटेल्स, प्रवासाच्या इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात चालतो, ज्यामुळे स्थानिक वस्तू विक्रींना सुद्धा वाव मिळतो. स्थानिक व्यवसाय वाढतो आणि हॉटेल व्यवसाय हा तेजीत येतो, कारण पर्यटक येतात तेव्हा ते हॉटेलमध्ये राहतात, तिथे जेवण करतात, की ज्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालतो. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी अनेक गाईड म्हणजे मार्गदर्शक असतात, त्यातून त्यांचा व्यवसाय चालतो. ते एखाद्या पर्यटन स्थळाची छान अशी माहिती कमी शब्दात पर्यटकांना समजावून सांगू शकतात. काही दुर्गम ठिकाणी जिथे वाहने पोहोचू शकत नाही, तिथे ते जे स्थानिक लोक आहे, ते घोडागाडीवर किंवा इतर साधनावर पर्यटकांना घेऊन जातात. त्या बदल्यात त्यांना जो मोबदला मिळतो, त्यावर त्यांचं कुटुंब चालतं आणि यातून हे रोजगार उपलब्ध होत असतो. म्हणून पर्यटन हा सुद्धा एक नवीन असा रोजगार आहे, की ज्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय निर्माण होऊ शकतो आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. व्यापार, आयात निर्यात. भारतामध्ये काही वस्तू ज्या आयात होणाऱ्या आहेत, त्या आपण इथे बघतोय. कारण असं 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात आपण मोठ्या प्रमाणावर वाढवली होती. म्हणून आयात होणाऱ्या वस्तू जसं की यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे, तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आयात होणाऱ्या होत्या. भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला देखील चालना दिली होती आणि म्हणूनच भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत ते आपण इथे बघूया. चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती आणि मौल्यवान हिरे, तर ह्या निर्यात होणाऱ्या वस्तू आहेत. अंतर्गत व्यापार. भारताचा अंतर्गत व्यापार 4 मार्गाने चालतो. 1 लोहमार्ग, 2 जलमार्ग, 3 रस्ते म्हणजे महामार्गाने आणि 4था हवाई मार्गाने. वरती सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बघाल तर हा जलमार्ग आहे, हा लोहमार्ग आहे, मालगाडी दिसते इथे. हा रस्ते मार्ग ज्यावरून ट्रक जातात येतात आणि मालाची वाहतूक करतात आणि सर्वात शेवटी आहे हवाई मार्ग. तर हे अंतर्गत व्यापाराची साधनं भारतात प्रामुख्याने वापरली जातात. भारतामध्ये मुंबई, कोलकाता, कोची, चेन्नई ही जी शहरं आहे ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे, ही अतिशय महत्वाची बंदर आहे जिथे सागरी मार्गाने मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. अंतर्गत व्यापारामध्ये प्रामुख्याने ज्या व्यापाराची वाहतूक होते त्यामध्ये कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, त्याचप्रमाणे पोलाद असेल, तेलबिया, मीठ, साखर अशा अनेक वस्तूंचा ने-आण किंवा व्यापार तिथे मोठ्या प्रमाणात होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण इथे पूर्ण झाले. अपेक्षा करतो तुम्हाला समजले असेलच. पुन्हा आपणास विनंती, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.